वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या संदर्भातील अर्थशास्त्र विषयाच्या काही व्याख्या पाहिल्या होत्या. आज आपण अर्थशास्त्र विषयाची प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची व्याख्या पाहणार आहोत. यापूर्वी आपण ॲडम स्मिथ, कौटिल्य, चाणक्य यांच्याबद्दल माहिती घेतली. ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचा जनक ज्यांना म्हटलं जातं, वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती, 1776 मध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राबद्दल व्याख्या सांगितली होती. त्यानंतर कौटिल्य, चाणक्य यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. राजा किंवा राज्य, संपत्ती या संदर्भात अर्थशास्त्राचे काय नियम आहे किंवा अर्थशास्त्र किती महत्त्वाचं आहे या संदर्भात माहिती कौटिल्य किंवा चाणक्य यांनी दिली. त्यानंतर आता आपण अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, तुम्ही यापूर्वीचा जो अर्थशास्त्रज्ञ पाहिले होते ॲडम स्मिथ, ते क्लासिकल इकॉनॉमिक्स होते, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञानंतरचा विचार प्रवाह हा निओ क्लासिकल विचार प्रवाह आहे, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. आणि याच नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची गणना केली जाते. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूल तत्वे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित केला आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली आहे. पहा, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर, या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. थोडक्यात पहा की प्रत्येक वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीला, ह्युमन बिहेवियर, मानवी वर्तणूक किंवा मानवाचा प्रतिसाद कसा आहे या संदर्भात माहिती अर्थशास्त्रामध्ये दिलेली आहे. मग आता अर्थशास्त्राची प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मतानुसार काही मूलभूत तत्वे सांगितली आहेत, त्यांनी काही मुद्दे सांगितले आहेत. सर्वात पहिला मुद्दा आहे, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास करणारे शास्त्र. कॉमन पीपल, एक सामान्य माणूस. अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचा अभ्यास करून म्हणजे एकावरून अनेकांचा अभ्यास करण्याचं तत्व आहे. निर्गमन पद्धत त्याला म्हटलं जातं की एका व्यक्तीच्या अभ्यासावरून अनेक व्यक्तींचा अभ्यास विचारात घेतला जातो. कलेक्टिव्ह मेथड्स. मग आता एक झाड पहा, आता तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं की सूक्ष्म आणि समग्र या दोन शाखांचा नंतर आपल्याला अभ्यास सविस्तर प्रमाणावर पाहायचा आहे. मग आता वैयक्तिक घटकांचा अभ्यास, जर समजा एक कुटुंब आहे, एका कुटुंबामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि 4ही व्यक्ती सर्व्हिसला आहे. प्रत्येक व्यक्तीचं मिळून सपोज त्या सरासरी उत्पन्न त्या कुटुंबाचं 1 लाख आहे. 4ही व्यक्तींचं मिळून एकूण उत्पन्न, तर एकूण उत्पन्न जर 1 लाख असेल तर 4ही व्यक्तींचं सरासरी उत्पन्न हे 25,000 असणार आहे. म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न किती आहे हे पाहिलं जातं. एका व्यक्तीला महत्त्व दिलं जातं. म्हणजे एकावरून अनेकांचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. आता आर्थिक वर्तन सर्वात महत्त्वाचं आहे. पहा की काही गोष्टी, आता एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही कशा प्रकारे स्वतः आर्थिक घटकांना बिहेव करता किंवा वर्तन करतात. की तुम्ही बाजारामध्ये गेलात आणि बाजारामध्ये गेल्यावर तुम्हाला एखादी पर्टिक्युलर वस्तू घ्यायची आहे. मग एका व्यक्तीने जर एक विक्रेता आहे तुमच्या समोर बसलेला, त्या विक्रेत्याने सांगितलं की ही वस्तू 10 रुपयाची आहे. मग तुम्ही थोडे पुढे गेलात, पुढे ती 10 रुपयापेक्षा कमी किमतीला मिळाली, तर नक्कीच
तुमची वर्तणूक काय असणार आहे तिथे, की ज्या वेळेस त्या वस्तूची किंमत कमी होते अशा वेळेस तुमच्याकडनं त्या वस्तूची मागणी केली जाते. म्हणजेच कमी किमतीला जास्त मागणी, तर जास्त किमतीला कमी मागणी, ही आहे मानवी वर्तणूक. कशाच्या बाबतीत? त्या वस्तूच्या खरेदीच्या बाबतीत किंवा मागणीच्या बाबतीत. त्यानंतर पहा पुढे, संपत्तीचा भौतिक कल्याणाचा अभ्यासही अर्थशास्त्रात केला जातो. त्यानंतर संपत्तीचा अभ्यास, वेल्थ, सर्वात महत्त्वाचं अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, या संदर्भातही अभ्यास हा अर्थशास्त्राच्या शाखेत येतो. यापूर्वी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगितली आहे. पहा, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशामध्ये व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका आर्थिक वर्षाचा विचार केलेला आहे आणि त्या आर्थिक वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. त्यानंतर पुढे पहा, लिओनल रॉबिन्स यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व यामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. पहा, सर्वात सुरुवातीची व्याख्या सांगितली होती मी तुम्हाला, अमर्याद मानवी गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधन संपत्ती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न ज्या शास्त्रात केला जातो त्यास अर्थशास्त्र असे म्हणतात. आणि हीच व्याख्या लिओनल रॉबिन्स यांची आहे. अमर्याद मानवी गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधन संपत्ती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न ज्या शास्त्रात केला जातो त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, ही व्याख्या कोणी सांगितली आहे? लिओनेल रॉबिन्स. लिओनेल रॉबिन्सची व्याख्या पुन्हा एकदा रिपीट करतो. अमर्याद मानवी गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधन संपत्ती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न ज्या शास्त्रात केला जातो त्यास अर्थशास्त्र असे म्हणतात. मानवाच्या गरजा अमर्याद आहे, त्या पूर्ण करणारी जी साधन संपत्ती आहे ती लिमिटेड रिसोर्सेस आहे, मर्यादित साधन संपत्ती आहे, परंतु ती कशी आहे? पर्यायी उपयोगाची. मग पर्यायी उपयोग कधी करतो आपण? की जास्त प्राधान्यक्रम असलं, जास्त महत्वाच्याच कामासाठी आपण त्या वस्तूचा वापर करणं गरजेचं आहे. किरकोळ काम असेल तर त्या वस्तूचा वापर करणं गरजेचं नाहीये. फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही तुमच्या घरातनं प्रवास करण्यासाठी गाडीचा वापर करत असाल, लांबचा पल्ला असेल तर गाडीचा वापर करणं गरजेचं आहे, परंतु थोड्या अंतरावर जाण्यासाठी गाडीचा वापर करणं योग्य आहे का? नाही. त्यामुळे जे रिसोर्सेस आहे, पेट्रोल नावाची साधन संपत्ती आहे, ती काय होते? कमी होत जाते किंवा संपत जाते. आणि ही साधन संपत्ती संपुष्टात येणारी, त्याच्यामुळे तिचा वेल युटिलाइज, चांगला वापर होणं आवश्यक आहे. म्हणूनच पहा, अर्थशास्त्रात जी व्याख्या सांगितली आहे, अमर्याद मानवी गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधन संपत्ती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न ज्या शास्त्रात केला जातो त्यास अर्थशास्त्र असे म्हणतात. आता वैयक्तिक बाबतीत जर ही व्याख्या पाहिली तर आता पहा, तुमचं कुटुंब आहे, कुटुंबाच्या बाबतीत तुम्हाला याचं उदाहरण दिलंय आधी, मी परत एकदा रिपीट करतो की तुमच्या वडिलांचं उत्पन्न काहीतरी आहे, सपोज 20-25 हजार रुपये उत्पन्न आहे, आणि मग असं उत्पन्न ते पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी उत्पन्न मिळतं त्या दिवशी संपून टाकतात का? नाही. संपूर्ण महिनाभर ज्या गोष्टीला जास्त महत्वाची गोष्ट आहे अशा गोष्टींसाठी उत्पन्नाचा जास्त भाग खर्च केला जातो, आणि जी महत्वाची नाही अशा गोष्टींसाठी उत्पन्नाचा कमी भाग खर्च केला जातो. म्हणजे उत्पन्नाचं वेल युटिलाइज करण्याचं काम तुमच्या वडिलांकडनं केलं जातं, आणि त्यासाठी त्यांना अर्थशास्त्रातील बऱ्याच संकल्पनांचा उपयोग होत असतो. त्यानंतर पहा, अर्थशास्त्राच्या बाबतीत सूक्ष्म आणि समग्र या दोन शाखा आहेत. सर रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये 1933 मध्ये रॅग्नर फिश यांनी सर्वप्रथम अर्थशास्त्राची सूक्ष्म अर्थशास्त्र व समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र अशा दोन भागांमध्ये विभागणी केली.
सुरुवातीला समग्र अर्थशास्त्रच विचारात घेतलं जात होतं, परंतु रॅग्नर फिश यांच्या मतानुसार सूक्ष्म आणि समग्र अशा अर्थशास्त्राचे 2 भाग करण्यात आले. आणि या 2 भागांमध्ये पहा, सर्वात पहिला भाग येतो सूक्ष्म, त्यालाच आपण लहान. सूक्ष्म या शब्दाचाच अर्थबोध काय होतो तुम्हाला, की लहान. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेचं अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास. आता अर्थशास्त्राचीच शाखा आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. म्हणूनच एक सिंपल डेफिनेशन पण त्याची तयार करण्यात आली आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इंडिव्हिज्युअल इन्कम, इंडिव्हिज्युअल कन्झम्पशन, इंडिव्हिज्युअल डिमांड, इंडिव्हिज्युअल सप्लाय एक्सेट्रा. म्हणजेच सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उपभोग, वैयक्तिक उत्पन्न यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणून पहा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकक मागणी, एकक पुरवठा, एकक उत्पन्न, एकक उपभोग यासारख्या एकक घटकांचा अभ्यास केला जातो, अशा शाखेला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यानंतर पहा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या आणखीनही काही व्याख्या: विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग यासारख्या विशिष्ट घटकांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. आता सूक्ष्मचं जर उदाहरण पाहायचं झालं किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याबद्दल माहिती घ्यायची झाली तर एक व्यक्ती आहे, सिंपल. आता या व्यक्तीच्या बाबतीत सर्वप्रथम पहा, व्यक्ती आहात तुम्ही, इंडिव्हिज्युअल, स्वतःचा विचार करा. आता आर्थिक घटक तुमच्यासाठी काय काय महत्वाचे आहेत. तुम्ही ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाइव्ह करतात, वावरत असताना तुम्हाला काय, की सर्वात पहिल्यांदी तुम्हाला अर्थशास्त्राची पहिली कन्सेप्ट इथे निर्माण होत असते, नीड्स, गरज. वस्तूंचा अभाव निर्माण ज्यावेळेस होतो, एखादी वस्तू किंवा सेवा तिचा अभाव का निर्माण होतो, की ती वस्तू तुमच्या गरजेची आहे. भूक लागली, बिस्किट पुडा दिसतोय तुम्हाला, मग बिस्किट पुडा विकत घेण्याची तुम्हाला काय निर्माण झाली, गरज. वस्तूंच्या अभावामधनं गरज निर्माण होते. तुमच्या खिशात पैसे आहे, वस्तू समोर दिसते, ती वस्तू तुम्ही खरेदी करतात, म्हणजेच काय करतात, त्या वस्तूची डिमांड. पहिलं गरज, नंतर मागणी. आता मागणी करण्यासाठी मागणी केली, वस्तू खरेदी केली, मग नंतर काय करणार आहे, तुम्ही त्या वस्तूचा उपभोग घेणार आहात. पण उपभोग घेण्यासाठी ती वस्तू काय असणं पाहिजे, त्या वस्तूमध्ये काय असलं पाहिजे, उपयोगिता, युटॅलिटी. वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय, युटॅलिटी. आता युटॅलिटी, वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणून त्या वस्तूची काय केली जाते, मागणी केली जाते. अदरवाईज त्या वस्तूची मागणी केली जात नाही. म्हणजे आता एका व्यक्तीच्या बाबतीत, व्यक्तीला आधी गरज निर्माण झाली, त्या गरजेमधनं त्याने काय केलं, मागणी केली. कोणत्या वस्तूंची मागणी, ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे अशा वस्तूंची मागणी केली. आता उपयोगिता असल्यामुळे त्या वस्तूंची मागणी केली, वस्तू मिळाली तुम्हाला, बिस्किट पुडा हातात आला. मग आता या पुढची कन्सेप्ट काय आहे, तर कन्झम्पशन, उपभोग. मग त्या वस्तूचा तुम्ही काय घेतात, उपभोग घेतात. मग ही पण एक कन्झम्पशन नावाची एक संकल्पना अर्थशास्त्रामध्ये आहे. त्यानंतर पहा, आता तुम्ही उपभोग घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे उत्पन्न आवश्यक आहे. मग इंडिव्हिज्युअल इन्कम, वैयक्तिक उत्पन्न याचाही अभ्यास अर्थशास्त्राच्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. वैयक्तिक उपभोगाचा अभ्यास केला जातो. आता तुमचा उपभोग हा कशावर डिपेंड राहणार आहे, उपभोग सपोज C इज इक्वल टू कन्झम्पशन, त्याला म्हटलं जातं उपभोग. C इज इक्वल टू Y, तुमचं उत्पन्न. हे जे उत्पन्न आहे ते तुम्ही 2 गोष्टीवर वितरित करत असतात, C
प्लस यस. मग तुमचं जो उपभोग आहे तो उपभोग सर्वप्रथम तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुमचं उपभोग जास्त राहणार आहे. तुमचं उत्पन्न कमी असेल तुमचं उपभोग कमी राहणार आहे. आणि मग तुमचं उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न, आता इंडिव्हिज्युअल इन्कम ही कन्सेप्ट इथे येते. मग आता वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय आहे की एका व्यक्तीने एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये किंवा एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत एका व्यक्तीने त्याच्या सर्व रिसोर्सेस पासून, सर्व साधनांपासून मिळवलेली मिळकत, त्याला तुम्ही म्हणतात इंडिव्हिज्युअल इन्कम, वैयक्तिक उत्पन्न. मग हे वैयक्तिक उत्पन्न तुम्ही दोन गोष्टींवर विभागतात. सर्वप्रथम कन्झम्पशन, उपभोग, आणि दुसरा आहे यस. यस स्टँड फॉर सेविंग, बचत. म्हणजेच पहा, तुमच्या उत्पन्नाचं वितरण तुम्ही उपभोग आणि बचत या दोन घटकांमध्ये वितरित करत असतात. 100 रुपये मिळाले, 100 रुपये सिंपल आहे. पहा, तुम्हाला तुमच्या घरी पाहुणे आले आणि पाहुण्यांनी 100 रुपयाची नोट दिली. त्या 100 रुपयामधनं 80 रुपयाचा उपभोग घेतला आणि उरलेले 20 रुपये तुम्ही स्टोअर करून तुमच्या जी मनी बँक आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवले. म्हणजे 20 रुपये ही काय झाली, तुमची बचत झाली. पहा, बचतीलाही महत्व आहे. यस इज इक्वल टू वाय मायनस सी. म्हणजे तुमच्या उत्पन्नातून उपभोग वजा जाता जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला तुम्ही बचत असे म्हणतात. मग अशा प्रकारे वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उपभोग, वैयक्तिक बचत याचा अभ्यास तुम्हाला कुठं करायचा आहे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात. म्हणजेच एका व्यक्तीशी निगडीत या सर्व गोष्टी आहेत. मग त्या व्यक्तीची मागणी असेल, त्या व्यक्तीचा पुरवठा असेल, त्या व्यक्तीचा उपभोग असेल, त्या व्यक्तीचं उत्पन्न असेल, त्या व्यक्तीचा उपभोग असेल किंवा त्या व्यक्तीची बचत असेल, या सर्वांचा अभ्यास तुम्ही कुठं करणार आहात, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये. म्हणूनच पहा, अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकक मागणी, एकक पुरवठा, एकक उत्पन्न, एकक उपभोग यासारख्या एकक घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. आणखी एक व्याख्या केली पहा, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. आता इंडिव्हिज्युअल फॅक्टर जर पकडला आपण, वैयक्तिक घटक, तर अर्थव्यवस्थेतला सर्वात लहान घटक कोण आहे, तर व्यक्ती, पर्सन. आणि त्या व्यक्तीशी निगडीत या अर्थशास्त्राच्या संपूर्ण संकल्पनांचा अभ्यास तुम्हाला कुठं करायचा आहे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये. तर अशा प्रकारे या लेक्चरला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. पुढील लेक्चरला आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना या संदर्भात माहिती पाहणार आहोत. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज प्राधान्याने दिसतील, प्रेफरन्स तुम्हाला मिळेल. तुम्ही यूट्यूब उघडल्यावर लगेच जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यातनं तुम्हाला ते व्हिडिओ लवकर दिसतील आणि त्यामुळेच तुम्हाला पहा अर्थशास्त्राचं जास्तीत जास्त ज्ञान मिळवते. अर्थशास्त्राचा वापर कसा करायचा, भविष्यात तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये करिअरला कशा प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहे. अर्थशास्त्र खूप महत्त्वाचा विषय आहे. कॉमर्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा आहे आणि आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी. अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला फायनान्शियल सेक्टरबद्दल माहिती दिली जाणार आहे आणि या फायनान्शियल सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर चान्स आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेक्चर काळजीपूर्वक ऐका. काही तुमच्या करिअर संदर्भातही माहिती हवी असेल किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये करिअर कसं करायचं या संदर्भातही माहिती हवी असेल तर मला अवश्य कॉल करा.